नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भोगवटदार वर्ग म्हणजे काय. 60-12 उतार्यावर भूधारणा पद्धती नमूद केलेली असते. यावरून आपल्याला जमिनीचा मालकी हक्क व त्यावरील असलेले अधिकार यांची माहिती मिळते. यामध्ये विशेषतः 3 प्रकार असतात. भोगवटदार वर्ग 1 शेतकरी स्वयंपूर्ण जमिनीचा मालक असतो. अशा प्रकारच्या जमिनीवर संपूर्ण मालकी हक्क हा शेतकरी किंवा जमीन मालकाचा असतो. यावरती कोणतेही शासकीय निर्बंध नसतात. ही जमीन विक्रीसाठी कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नसते. ही जमीन आपल्याकडे वडिलोपार्जित किंवा वारसा हक्काने असते. भोगवटदार वर्ग 2 ही जमीन शासनाकडून शर्तीनिशी मिळालेली किंवा हस्तांतरावर बंदी असलेली शेतजमीन असते. ही जमीन विक्रीसाठी किंवा हस्तांतरासाठी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. या जमिनीत 16 विविध प्रकार असतात. उदाहरणार्थ देवस्थान जमीन, वन जमीन, गायरान जमीन, आदिवासी जमीन, पुनर्वसन जमीन, सरकारी वाटपाची जमीन या अंतर्गत येत असते. भोगवटदार वर्ग 3 यामध्ये विशेषतः सरकारने भाडेतत्त्वावर दिलेली जमीन याचा समावेश होतो.